नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, वेळ असेल तर बघा, अदरवाईज नंतर बघितला तरी चालेल. ठीक आहे. आणि विद्यार्थ्यांनो, मी नेक्स्ट व्हिडिओ एक प्लॅन करतोय तुक्का स्ट्रॅटेजीवरती. तुमचे जे एमसीक्यूज येतात बोर्डामध्ये, ठीक आहे, प्रत्येक विषयात एमसीक्यूज येतात, त्यांना एक गेसिंग स्ट्रॅटेजीने कसं सॉल्व्ह करायचं. जर तुम्हाला एमसीक्यू येत नसेल त्याला तरी टिक काय मारायची, ठीक आहे, त्याच्यावरती एक तुक्का स्ट्रॅटेजी म्हणून मी एक व्हिडिओ प्लॅन करतोय. जर तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल, तुमची डिमांड मला समजली तरच मी तो व्हिडिओ टाकेल. ठीक आहे. जर या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये 500 कॉमेंट्स आल्या तुक्कावरती तर नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरती नक्कीच प्लॅन करेल बाळांनो. ठीक आहे. नक्कीच कॉमेंट करा जर तुम्हाला हवा असेल तर. ठीक आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एचएससी बोर्ड 2026च्या खूपच महत्वाच्या अपडेट बद्दल बोलणार आहोत बाळांनो. ठीक आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर जस्मिन शिंदे होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचं आहे बाळांनो. ठीक आहे. पैसे नाही द्यायचे. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. ठीक आहे. चला बघूया काय बिग अपडेट काय आहे. पेपर सेटर कडनं अपडेट आहे. ठीक आहे. एक्सपर्ट कडनं अपडेट आहे. ठीक आहे. खूपच महत्वाची अपडेट आहे बाळांनो. ह्या अपडेटला जर तुम्ही डबल डाऊन केलं, फायदा घेतला या अपडेटचा, ठीक आहे, मी गॅरंटी देतो तुम्ही 90 ते 95 टक्केवारी इझिली काढू शकता. ठीक आहे. पहिले अपडेट बघूया, मग सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा इथं काय म्हटलंय या अपडेटमध्ये, बघा इथं काय म्हटलंय, जस्ट अ सेकंड. हा, एचएससी बोर्ड 2026 साठी मोठी अपडेट. ठीक आहे. एचएससी बोर्ड 2026 ने नॉन स्किपेबल चॅप्टर तुमचे अनाऊन्स केलेले आहेत बाळांनो. याच्याबद्दल आपण आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे नॉन स्किपेबल चॅप्टर बद्दल, त्याच्यावरती आज आपण परत बोलायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर पेपर सेटर व विषय तज्ञांनी त्या अध्यायातील महत्वाचे टॉपिक्स घोषित केले आहेत. ठीक आहे. पेपर सेटरने जे नॉन स्किपेबल चॅप्टर आहेत, म्हणजे त्यांना वगळता येणार नाही, ते तुम्ही स्किप करूच शकत नाही, असे जे चॅप्टर आहेत बाळांनो, त्याच्यामधले जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ते सुद्धा आता पेपर सेटरने डिक्लेअर केलेले आहेत. मी सगळे टॉपिक्स तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. एक चॅप्टर घेऊन एक सगळे टॉपिक सांगणार आहे. ठीक आहे. वही पेन घेऊन बसा, नोटबुक पेन घेऊन बसा. ठीक आहे. व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे. चला, आता पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. नक्कीच एनरोल करा. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथून प्रश्न काय येतात, विद्यार्थी 90 ते 95 टक्केवारी का काढतात. ठीक आहे. लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकता. ठीक आहे. लास्ट इयरचे फीडबॅक बघा. सगळे विद्यार्थी म्हणताय की सेम टू सेम क्वेश्चन होते, सिमिलर क्वेश्चन होते. का रे बाळांनो, असं आहे का बोर्ड मला पेपर सांगून देतं? नाही, प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, कारण बोर्डामध्ये रिपीट होतात क्वेश्चन, रिपीट टॉपिक्स होतात. या सगळ्या गोष्टींना अनालिसिस करून टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स बनवलेला आहे. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. विद्यार्थी टीचरांनी एक क्वेश्चनसाठी 7-7, 8-8 दिवस स्पेंड केले बाळांनो. म्हणून नक्कीच एनरोल करा. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. चला, आता नॉन स्किपेबल चॅप्टर्स मध्ये बाळांनो, पहिले मी फिजिक्सचे तुम्हाला सांगणार आहे, नंतर केमिस्ट्री, नंतर मॅथ्स, नंतर बायोलॉजी. ठीक आहे. चॅप्टर्स ऑलरेडी आपण डिक्लेअर केलेले आहेत. ठीक आहे. आता त्या चॅप्टर्स मधले कोणते प्रश्न, कुठून प्रश्न येतील, कोणत्या टॉपिक मधून प्रश्न येतील, जे पेपर सेटरने सुद्धा सांगितले. ठीक आहे. आता रोटेशनल टाइम, फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल मोशन, हा नॉन स्किपेबल चॅप्टर आहे बाळांनो, याला तुम्ही स्किप करू शकत नाही. ठीक आहे. याच्यामधून प्रश्न कुठून येणार आहे, काय सांगितलं पेपर सेटरने, कोणते इंपॉर्टंट टॉपिक सांगितले. पहिला इंपॉर्टंट टॉपिक सांगितलं बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियावरती एक प्रश्न इथून पक्का येईल बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न इथं येईल रेडियस ऑफ गायरेशन वरती. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो इथं कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न येईल पॅरलल ऍक्सिस थेरम तुम्हाला एक्सप्लेन करायचा. हे 4 टॉपिक पेपर सेटरने सांगितले, व्यवस्थित करा. असंही कर बाळांनो, हे 4च्या 4 टॉपिक येऊन लागतील नाही, पण पेपर सेटरने जर हे 4 सांगितले, 4 मधले 2 तर फिक्स येणार बाळांनो. अशा पद्धतीने विचार करा. ठीक आहे. आता रोटेशनल मोशन झालं. दुसरं चॅप्टर तुमचं फिजिक्सचं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. त्याच्यामधून प्रश्न बाळांनो, एक प्रश्न तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती. ठीक आहे. लिहून घ्या. मी परत सांगतोय, मी लॅपटॉप स्क्रीनवरती लिहितो म्हणून माझी रायटिंग एवढी व्यवस्थित येणार नाही. तुम्ही ज्या गोष्टी मी तोंडाने सांगतोय प्लीज लिहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता एक प्रश्न येईल बाळांनो तुमचा स्ट्रोक्स लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो तुमचा लॅपॅलेस लॉ वरती, आणि एक प्रश्न येणार आहे बाळांनो तुमचा सरफेस फिल्म वरती. कशावरती? सरफेस फिल्म वरती. आता एक्झॅक्ट क्वेश्चन कोणते येणार आहे की कुठं समजेल तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये, कारण आपण जे क्वेश्चन टाकले ते सगळे पेपर सेटरचे जे टॉपिक्स असतात, किंवा बोर्डाचे जे टॉपिक्स असतात, बोर्डाचे जे इंपॉर्टंट टॉपिक्स असतात, बोर्डाचे जे क्वेश्चन्स असतात, त्याच्या आधारित आपण पूर्ण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स बनवलेला आहे. ठीक आहे. या टॉपिक मधले कोणते क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला
टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटूनच जातील. आता जसं मी रोटेशनचं सांगितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा पण विचारू शकतात, रॉडचा पण विचारू शकतात, पण सगळ्यात जास्त कोणत्या एंटिटीचा विचारू शकतात ते तुम्हाला कुठं समजेल, ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये समजेल. अशा पद्धतीने तुम्हाला हेल्प होईल बेसिकली माझा सांगण्याचा प्रयत्न. तिसरा टॉपिक चॅप्टर म्हणजे तुमचा फिजिक्सचा थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स वरती कुठून प्रश्न येणार बाळांनो? तुमचा प्रश्न येईल थर्मो लॉज वरती. ठीक आहे, तुमचा प्रश्न येईल आता कोणत्या लॉ वरती येईल हे कुठं समजेल तुम्हाला? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. त्यानंतर तुमचा एक प्रश्न प्रोसेसेस वरती पक्का असणार आहे. कोणकोणत्या प्रोसेसेस असतात रे बाळांनो? थर्मल प्रोसेसेस, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक, इडियाबॅटिक. ठीक आहे, या सगळ्या प्रोसेसेस वरती एक प्रश्न तर पक्का येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न येईल तुमचा पीव्ही डायग्राम वरती. अशा पद्धतीची डायग्राम आहे ना बाळांनो, पीव्ही डायग्राम वरती एक प्रश्न पक्का येणार आहे. त्यानंतर एक तुमचा वर्क डन बाय थर्मो प्रोसेसेस, त्याच्यावरती एक प्रश्न पक्का. ठीक आहे, हा झाला थर्मोडायनामिक्स. आता चौथा चॅप्टर तुमचा फिजिक्सचा म्हणजे कायनेटिक थेरी. कायनेटिक थेरीवरती एक प्रश्न तुमचा स्पेसिफिक हीट वरती येणार आहे बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न तुमचा बॉइल्स लॉ वरती येईल किंवा चार्ल्स लॉ वरती येईल किंवा गे-लुसॅक लॉ वरती येणार आहे. आता या तिघांपैकी इम्पॉर्टंट कोणता आहे हे तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये समजेल बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न तुमचा फेरीज ब्लॅक बॉडी, 100% सांगतो फेरीज ब्लॅक बॉडीचा प्रश्न या पेपरमध्ये असणार आहे, व्यवस्थित करून जा. ठीक आहे, त्यानंतर तुमचा एक मेयर्स रिलेशन. या चारींपैकी हा जो प्रश्न आहे फेरीज ब्लॅक बॉडी गॅरंटेड देतो प्रश्न येणार आहे. ठीक आहे, कशा फॉर्मॅटमध्ये येईल हे तुम्हाला सगळे फॉर्मॅट्स वगैरे टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये दिसतीलच. फिजिक्सचा लास्ट टॉपिक, नॉन स्किपेबल मधला लास्ट टॉपिक आहे ईएमआय बाळांनो. ईएमआय वरती एक प्रश्न येणार आहे तुमचा एडीज करंट वरती. हे सगळे पेपर सेटरचे टॉपिक्स आहेत बाळांनो. ठीक आहे, एडीज करंट वरती दुसरा एक प्रश्न येणार आहे बाळांनो लेन्स लॉ वरती. ठीक आहे, एक प्रश्न येणार आहे तुमचा फॅराडेज लॉ वरती. ठीक आहे, हा झाला तुमचा फिजिक्सचा. फिजिक्सचे सगळे नॉन स्किपेबल आपण संपवले बाळांनो. आता आपण जाऊया केमिस्ट्रीवरती. केमिस्ट्रीचा नॉन स्किपेबल म्हणजे कोणता रे बाळांनो? तुमचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरती कुठून प्रश्न येणार आहे? पहिला प्रश्न तुमचा गॅरंटेड सांगतो मी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा, तो म्हणजे तुमचा कंडक्टिव्हिटी. आता कंडक्टिव्हिटीवरती एक प्रश्न येणार आहे, म्हणजे तुम्हाला लगेच समजून जायला पाहिजे काय विचारू शकतात कंडक्टिव्हिटीवरती. आतापर्यंत काय विचारलंय कंडक्टिव्हिटीवरती? सगळ्यात जास्त वेळा काय विचारलं माहितीये? एसआय युनिट तुमचं कंडक्टिव्हिटीचं. हा प्रश्न सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, आता तर प्रश्न पण सांगून दिला मी तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा अर्हेनियस इक्वेशन वरती. ठीक आहे, अर्हेनियस इक्वेशन वरती तुमचा एक प्रश्न पक्का. त्यानंतर तुमचा एक प्रश्न न्यूमेरिकल येणार आहे बाळांनो, याच्यातून पक्का एक न्यूमेरिकल येईल, ते म्हणजे तुमचा स्टँडर्ड सेट पोटेन्शियल तुम्हाला काढायचं असेल. ठीक आहे, आता न्यूमेरिकल कशा टाईपचं येणार आहे हे तुम्हाला एक्झॅक्ट कुठं भेटेल? टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. त्यानंतर तुमचा एक प्रश्न येणार आहे बाळांनो सेल कॉन्स्टंट वरती. आणि एक प्रश्न पेपर सेटरने मी सांगतोय, ठीक आहे, मी सांगतोय कशावरती येईल बाळांनो? तुमचा डायग्राम वरती. कशाची डायग्राम? स्टँडर्ड हायड्रोजनची एक डायग्राम तुम्हाला काढायला लावतील बाळांनो. आता हा झाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री. नेक्स्ट आहे थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स मध्ये इथं सुद्धा तुमचा एक प्रश्न तुमचा थर्मो प्रोसेसेस वरती असणार आहे बाळांनो. ठीक आहे, दुसरा थर्मो लॉज वरती असणार आहे. तिसरा तुमचा हेस लॉ वरती इथं एक प्रश्न असू शकतो बाळांनो. ठीक आहे, असं पेपर सेटरने सांगितलं. चौथं म्हणजे तुमचं सिस्टम आणि तुमचं सराउंडिंग. हे दोघं प्रश्न तुमच्या फिजिक्सच्या थर्मोडायनामिक्स मध्ये नाही, पण केमिस्ट्रीच्या थर्मोडायनामिक्स मध्ये पक्के असणार आहेत. व्यवस्थित लिहून घ्या. मी पहिलेच बोललो होतो व्हिडिओ थोडा मोठा असेल, व्यवस्थित लिहून घ्या गोष्टींना. मी गॅरंटी देतो जे पेपर सेटर सांगतात तेच प्रश्न मॅक्झिमम येतात. ठीक आहे, आता हे टॉपिक सांगितले तर टॉपिक्सवरचे प्रश्न तुम्ही प्रिपेअर करा ना, किंवा टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले असतात ना व्यवस्थित प्रकारे आपण. त्यानंतर केमिस्ट्रीचा तिसरा चॅप्टर म्हणजे ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स. ठीक आहे, ग्रुप 16, 17, 18 मध्ये तुमचा प्रश्न असणार आहे बाळांनो विविध स्ट्रक्चर्स असतात बाळांनो. स्ट्रक्चर्स कोणतंही ड्रॉ करायला येऊ शकतं, त्याच्यावरती आपण काही कमेंट करू शकत नाही. ठीक आहे, एक क्वेश्चन तिथे येईल बाळांनो प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडचे प्रॉपर्टीज खूप फेमस क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यानंतर पेपर सेटरने जो टॉपिक सांगितला तो म्हणजे बाळांनो तुमचा अनालमस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. अनालमस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला ॲटोमॅसिटी, ठीक आहे, त्यानंतर तुमचा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, त्यानंतर तुमचं ऑक्सिडेशन स्टेट, या तिघांच्या बेसिसवरती तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल. हे झालं ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मधून काय इम्पॉर्टंट आहे बाळांनो? त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे तुमचा प्रश्न येऊ शकतो तुमचा गँग व्ह्यू वरती पेपर सेटरच्या अकॉर्डिंग. त्यानंतर हिमेटाईट वरती. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न असणार आहे तुमचे ट्रेंड्स. याच्यामध्ये ट्रेंड्स वरती एक प्रश्न पक्का असेल, ॲटॉमिक रेडियसचा ट्रेंड विचारतील किंवा तुमचा ऑक्सिडेशन स्टेटचा ट्रेंड विचारतील. ठीक आहे,
एक्झॅक्ट क्वेश्चन तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतीलच बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड वरती एक प्रश्न तुमचा असणार आहे. आयुपॅक, चला इथं आयुपॅकचा एक प्रश्न असणार आहे, पण आयुपॅक आपण गेस नाही करू शकत कशाचं विचारतील. ठीक आहे. तरी आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये मॅक्झिमम चान्स केलेला आहे, मॅक्झिमम ट्राय केलेला आहे की तिथून जे आयुपॅक टाकलेले आहेत आपण ते विचारले जाण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. आता इथे एक प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो, अल्डोल कंडेन्सेशन किंवा तुमचा हॅलोफॉर्म रिॲक्शन किंवा तुमचा प्रिपरेशन ऑफ बेन्झल्डिहाइड. ठीक आहे. त्यानंतर तुमचा ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स वरती, ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स वरती. मला माहिती आहे अर्धे विद्यार्थी इथं गेले असतील, एवढं सगळं टेक्निकल गोष्टी जिथे येतात ना विद्यार्थी निघून जातात, ते विद्यार्थी 90-95% काढत. तुम्ही आहेत इथंपर्यंत व्हिडिओमध्ये, म्हणजे तुमच्यामध्ये आहे ती पॉवर. ठीक आहे. चला आता मॅथ्स वरती जाऊया बाळांनो. बघा मॅथ्स बद्दल जास्त गोष्टी नाही बोलले, पण जेवढ्या पण गोष्टी बोलले तेवढ्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. वेक्टर वरती एक क्वेश्चन तुमचा, कोप्लॅनरिटी वरती, कोप्लेनर वेक्टर वरती एक प्रश्न 100%. हे पेपर सेटरने तर सांगितले, मी पण सांगतो 100% एक गॅरंटी या टॉपिक वरती एक प्रश्न असणार आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न असणार आहे बाळांनो, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ठीक आहे. हे दोन टॉपिक वरती प्रश्न फिक्स, पेपर सेटरने सांगितलंय, मी पण सांगतो फिक्स या दोन टॉपिक वरती प्रश्न असणार आहेत. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक मध्ये तुमचा इनव्हर्स फंक्शन वरती एक प्रश्न पक्का असणार आहे बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न असेल तुमचा ट्रायंगल, फक्त एवढंच म्हटलंय पेपर सेटरने, ट्रायंगल्स वरती क्वेश्चन येईल, पण मी तुम्हाला सांगतो रेशिओ ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल एक प्रश्न पक्का. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केले त्यांना हा प्रश्न भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर लाईन अँड प्लेन मध्ये एक प्रश्न तुमचा डायरेक्शन रेशिओज वरती एक प्रश्न पक्का आहे बाळांनो. त्यानंतर तुमचा पॅरलल प्लेन्स वरती एक प्रश्न तुमचा पक्का आहे. ठीक आहे. त्यानंतर डिफरन्शिएशन मध्ये काही आपल्याला पेपर सेटरने हिंट दिलेली नाही. ठीक आहे. त्यानंतर इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये तुमचा लॉगॅरिथमिक एक पक्का आहे बाळांनो. लॉगॅरिथमिक जेवढे पण इंटिग्रेशन असतील व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. हे पेपर सेटरने सांगितलंय. ठीक आहे. आता बायोलॉजी बद्दल पण टॉपिक्स बद्दल काही डिस्क्लोज केलं नाही, जसं मला काही समजेल मी सांगेल तुम्हाला, पण हे 4 टॉपिक्स पेपर सेटरने सांगितले, हे नॉन स्किपेबल आहेत. 4 चॅप्टर्स यांना स्किप करायचं नाही. सगळ्यात जास्त पेपर तुमचा बायोलॉजीचा याच्यावर बनणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला, याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. आता हे सगळे टॉपिक्स आपण कव्हर केले बाळांनो. ठीक आहे. तरी आपण खूप फास्ट कव्हर करण्याचा प्रयत्न केला, 15 मिनिटाच्या आत व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय बाळांनो, कोणतंही चॅप्टर तुम्ही प्रिपरेशन करताय, फॉर एक्झाम्पल आज डे 1 आहे तुमचा, डे 1 ला तुम्ही फॉर एक्झाम्पल रोटेशन प्रिपेअर करताय. रोटेशनचं HSC बोर्डचं टेक्स्टबुक बघा, एक्सरसाइज बघा, त्याचे टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधले क्वेश्चन करा आणि PYQs करा. दिस इज इनफ. PYQs ला लास्ट प्रायोरिटी ठेवा. या दोघं गोष्टींना करा. दॅट इज इनफ टू गेट 95% ऍटलिस्ट. HSC बोर्डच्या एक्सरसाइज, HSC बोर्डचे कॉन्सेप्ट आणि टॉप 200 क्वेश्चन. ठीक आहे. HSC बोर्डाचं बुक, टॉप 200 क्वेश्चन, PYQs. दिस इज इनफ टू गेट 95%. आणि मी तुम्हाला सांगतो 90% आणणं तर खूपच सोपं आहे बाळांनो. 90% खूप इझिली पॉसिबल आहे. आता सुद्धा 95 आणायला थोडीशी मेहनत करावी लागेल तुम्हाला, पण 90% खूप इझिली पॉसिबल आहेत बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन तुमचे टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधले असणार आहेत. नक्कीच एनरोल करा बाळांनो. लवकर बॅच क्लोज करतोय. खूप मेहनत घेतलेली आहे टीचरांनी तुमच्यासाठी. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच असतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. तोपर्यंत बघा, मी विनरसाठी नका सबस्क्राईब करू. तुम्हाला जर वाटतंय ना की या चॅनल पासून माझे बोर्डचे पर्सेंटेज वाढू शकतात तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.